न्यूज राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे। होळीच्या या पवित्र सणावर बहिणींच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने रंग भरले गेले आहेत, कारण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 20वा आणि 21वा हप्ता एकत्रितपणे म्हणजे तब्बल 3000 रुपये बहिणींच्या बँक खात्यात धडाधड जमा होण्यास मार्चच्या पहिल्याच दिवसापासून सुरुवात झाली आहे। धुलीवंदनाच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेले हे वाटप खरोखरच बहिणींसाठी सणाला गोड करणारे ठरले आहे। लाईव्ह महाराष्ट्र 24 वर तुमचे स्वागत आहे। चला सविस्तर समजून घेऊया। बहिणींनो, फेब्रुवारी महिन्यात तुमच्या खात्यात 20वा हप्ता आला नव्हता आणि याबद्दल लाखो महिलांच्या मनात प्रचंड काळजी होती की नेमके काय झाले, पैसे का अडकले, सरकारने योजनाच बंद केली का। या सगळ्या प्रश्नांवर स्वतः आदितीताई तटकरे यांनी खुलासा करत सांगितले की अर्जांच्या सखोल तपासणीमुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीमध्ये हप्ता जमा करणे शक्य झाले नाही। परंतु आता सरकारने एक भन्नाट निर्णय घेतला आहे। फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकदम एकत्रित करून 1,500 अधिक 1,500 असे 3000 रुपये थेट बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने पाठवण्यात येत आहेत। हे पैसे केवळ 10 निवडक बँकांमार्फत वितरित होत असून सुट्टीच्या दिवशीही हे वाटप थांबणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केले आहे की 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनापर्यंत राज्यातील प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यात हा 3000 रुपयांचा डबल हप्ता पोहोचलेला असेल। तब्बल 2,30,00,000 बहिणींच्या खात्यात जवळपास 7,000 कोटी रुपयांचा प्रचंड निधी वर्ग केला जात आहे। पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हे 12 जिल्हे कोणते ते नीट ऐका। पुणे विभागातून सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे। नाशिक विभागातून धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यात पैसे गेले आहेत। नागपूर विभागातून वर्धा आणि भंडारा या 2 जिल्ह्यांना हप्ता मिळाला आहे। कोकण विभागातून मुंबई उपनगर आणि ठाणे या 2 जिल्ह्यांचा यात समावेश आहे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये डबल हप्ता वितरित होत आहे। अनेक बहिणींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज आधीच आले आहेत। तुमच्या खात्यात 3000 रुपये आले का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तेही लिहा। येत्या 3 ते 4 दिवसात उर्वरित सर्व जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यातही हा हप्ता पोहोचेल असे सरकारने स्पष्ट केले आहे। आता एक आणखी मोठी आनंदाची बातमी सांगतो। एप्रिल महिन्यापासून बहिणींना दरमहा 1,500 नव्हे तर 2100 रुपये मिळणार आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना या वाढीव रकमेची तरतूद करतील आणि त्यानुसार शासन निर्णय प्रसिद्ध होईल। एप्रिलपासून प्रत्यक्ष वाढीव हप्ता सुरू होईल ही बातमी खरोखरच लाखो बहिणींसाठी दिलासा देणारी आहे। मार्च पर्यंतचा एकूण हिशेब सांगतो। जानेवारी 2026 पर्यंत 19 हप्ते म्हणजे 28,500 रुपये अधिक आता मार्च मधला डबल हप्ता 3000 रुपये असे एकूण 31,500 रुपये तुमच्या खात्यात आलेले असायला हवेत। पण बहिणींनो, आता एक अत्यंत धक्कादायक बातमी सांगतो जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते। इतक्या आनंदाच्या बातम्यांमध्ये एक मोठा धक्का लपलेला आहे। सरकारने यावेळी तब्बल 20 लाख बहिणींना योजनेतून कायमचे बाहेर काढले आहे। त्यांना यापुढे 1 रुपयाचाही लाभ मिळणार नाही। आणि हे ऐकून थांबू नका, कारण पुढे आणखी मोठा धक्का आहे। येत्या काही दिवसात सुमारे 40 लाख बहिणींची कठोर छाननी होणार असून त्यांनाही अपात्र ठरवले जाण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे एकूण 60 लाख बहिणींच्या डोक्यावर टांगती तलवार आहे। तुमचे नाव या अपात्र यादीत नाही ना, याची खात्री करायची असेल तर पुढचे प्रत्येक वाक्य अत्यंत काळजीपूर्वक ऐका। सरकारने यावेळी 2 कडक अटी लावल्या आहेत, ज्या पूर्ण केल्या तरच तुम्हाला 20वा आणि 21वा हप्ता मिळेल। पहिली अट अशी आहे की तुमच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झालेला असणे अनिवार्य आहे। जर 19वा हप्ता तुमच्या खात्यात आलेला नसेल तर ना 20वा ना 21वा आणि पुढचा कोणताही हप्ता तुम्हाला मिळणार नाही।
तुम्ही कायमचे योजनेतून बाहेर पडाल तेव्हा आधी तुमचे बँक स्टेटमेंट तपासा आणि 19वा हप्ता आला का ते खात्री करा. दुसरी अट तितकीच गंभीर आहे, ती म्हणजे रेशन कार्डची ई-केवायसी. 28 फेब्रुवारी 2026 ही रेशन कार्ड ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख होती. जर तुम्ही ही केवायसी अजूनपर्यंत केलेली नाही तर तुमचा लाभ तात्काळ रोखला जाणार आहे हे लक्षात घ्या. अनेक बहिणी विचारतात की ही रेशन कार्ड ई-केवायसी कशी करायची, ती प्रक्रिया अवघड आहे का? तर मुळीच नाही. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद आहे. तुम्हाला फक्त जवळच्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जायचे आहे. तुमच्या गावातलेच दुकान असायला हवे असे नाही. नोकरीनिमित्त किंवा इतर कारणाने दुसऱ्या शहरात असाल तरी तिथल्या कोणत्याही रेशन दुकानात जाऊन केवायसी करता येते. दुकानात गेल्यावर दुकानदाराला सांगा की रेशन ई-केवायसी करायची आहे. दुकानदाराच्या 4G EPOS मशीनवर तुमचा आधार क्रमांक टाका. मग अंगठ्याचा ठसा द्या आणि डोळ्यांचे स्कॅनिंग करा. अवघ्या 10 ते 15 सेकंदात प्रक्रिया पूर्ण होते. इतकी सोपी आहे. पण ही केवायसी न केल्यास भयंकर नुकसान होणार आहे. केवळ लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार नाही, तर तुमचे नाव रेशन कार्डावरूनच कायमचे वगळले जाईल. आणि एकदा नाव वगळले गेले की पुन्हा ते समाविष्ट करण्यासाठी किती फेऱ्या माराव्या लागतात हे सांगायलाच नको. म्हणून उद्यावर ढकलू नका. आजच जाऊन केवायसी पूर्ण करा. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे थेट आदेश देण्यात आले आहेत आणि 5 कठोर निकषांवर प्रत्येक लाभार्थीची चाळणी होणार आहे. हे 5 निकष कोणते ते एक एक करून समजून घ्या. पहिला निकष 4 चाकी वाहन. तुमच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन नोंदणीकृत असल्यास तुम्हाला अपात्र ठरवले जाईल. मात्र शेतीसाठी वापरत असलेला ट्रॅक्टर यातून वगळला आहे. जर तुमच्याकडे व्यावसायिक टॅक्सी असेल किंवा पिवळ्या नंबर प्लेटचे वाहन असेल तर तसे कागदपत्र तयार ठेवा. दुसरा निकष मालमत्ता. महिलेच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर शेतजमीन, प्लॉट, फ्लॅट किंवा इतर कोणतीही मालमत्ता आहे का याची ऑनलाईन पडताळणी होणार आहे. 7/12 उतारे ऑनलाईन उपलब्ध असल्याने कोणतीही माहिती लपवणे अशक्य आहे. तिसरा निकष आयकर. कुटुंबातील कोणीही सदस्य आयकर भरत असेल, मोठ्या सरकारी पदावर नोकरी करत असेल तर त्या महिलेला योजनेतून बाहेर काढले जाईल. चौथा निकष वार्षिक उत्पन्न. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही अपात्र ठराल. तसेच कोणी निवृत्ती वेतन घेत असेल किंवा इतर शासकीय योजनातून दरमहा 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेत असेल तरीही नाव वगळले जाईल. पाचवा निकष राजकीय आणि शासकीय संबंध. कुटुंबात विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार, नगरसेवक असतील किंवा कोणत्याही शासकीय मंडळावर कर्मचारी असतील तर त्या महिलेला लाभ मिळणार नाही. सध्या पुणे, मुंबई आणि नाशिक या 3 शहरांमध्ये ही पडताळणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार आहे. रेशन कार्डच्या प्रकाराबद्दल बोलायचे तर पिवळे रेशन कार्ड धारकांना तुलनेने कमी चिंता आहे, कारण त्यांचे उत्पन्न अत्यल्प असते. केशरी कार्ड धारकांचेही उत्पन्न मर्यादित असल्याने त्यांनाही फारशी काळजी नाही. मात्र पांढऱ्या रेशन कार्ड धारक बहिणींनी विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. उत्पन्न प्रमाणपत्र अद्ययावत करून घ्यावे, सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत आणि अंगणवाडी सेविकांनी चौकशीसाठी घरी आल्यावर त्यांना संपूर्ण सहकार्य करावे आणि अचूक माहिती द्यावी. नियमात बसत असाल तर नाव कधीच रद्द होणार नाही आणि डबल हप्ता नक्की मिळेल. आता ज्या बहिणींनी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्जच भरलेला नाही त्यांच्यासाठी एक सुखद बातमी आहे. लवकरच नवीन शासन निर्णय येण्याची दाट शक्यता असून लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन पोर्टल पुन्हा सुरू होऊ शकते. नारी शक्ती दूत ॲप देखील नव्याने कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि नवीन अर्ज भरण्याची संधी मिळू शकते. हा शासन निर्णय निघताच आम्ही तात्काळ माहिती देऊ. तसेच ज्या बहिणींकडे स्वतःचे हक्काचे घर नाही त्यांनी घरकुल योजनेचा जरूर लाभ घ्यावा. महाराष्ट्र शासनाकडून 1,20,000 रुपये आणि पंतप्रधान आवास योजनेतून 2.5 लाख रुपये असे मिळून 3,70,000 रुपयांचे अनुदान मिळते. या योजनेची संपूर्ण माहिती आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. ही माहिती तुमच्या घरातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा, कारण एखादी चुकलेली गोष्ट कायमचे नुकसान करू शकते. लाईव्ह महाराष्ट्र 24 ला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक शासकीय योजनेची अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.